नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता इकडे मोनिका ही भैरवीला भेटायला तिच्या घरी आलेली असते आणि इकडे आता भैरवी ही खंड्यापासून आता मोनिकाची भेट घ्यायला येते आणि भैरवी म्हणते, काय गं मोनिका, काय काम होतं? तेव्हा आता मोनिका म्हणते की तुम्ही सारंगला भेटून आले ना? तर आता भैरवी म्हणते की हो आले मी भेटून त्याला आणि आता तो आउट ऑफ डेंजर आहे. तर हसतच मोनिका म्हणते की आउट ऑफ डेंजर आणि तो तुम्ही असताना? तर भैरवी आता डोळे मिचकून आता मोनिकाकडे बघते आणि मोनिका म्हणते की 8 वर्षापूर्वी तुम्ही जो तुम्हाला काटा काढायचा होता तो काटा काढायचा आता तुम्ही पूर्ण करू शकता. तर भैरवी विचारात पडते. मोनिका म्हणते की 8 वर्षापूर्वी तुम्ही जे काही तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही आज करू शकता. मला ना राजकुमारने सगळं काही सांगितलंय. तेव्हा आता ती ऐकून इकडे आता पटकन मोनिकाकडे बघत आता भैरवी म्हणते की काय सांगितलं तुला राजकुमारने? तेव्हा आता मोनिकाकडे बघत आता भैरवी म्हणते की सांग ना, राजकुमारने काय सांगितलं? तर मोनिका म्हणते की राजकुमारने काय सांगितलं याच्यापेक्षा तुम्हाला ना आता काय करायचं हे महत्त्वाचं आहे. इकडे आता खंड्या ही शुद्धीवर येणार असतो आणि त्यासाठी आता खंड्याची हालचाल सुरू होते आणि मार्क्सच्या ते लक्षात येतं आहे की आता खंड्या शुद्धीवर येऊ राहिला आहे. आणि लगेच आता त्या डॉक्टरचं आता बाडबिस्तर सगळं आवरून आता मार्क्स हा डॉक्टरला घेऊन बाहेर जाऊ लागतो आणि लगेच आता मार्क्स म्हणतो की चला आता निघायचं आहे डॉक्टर. आणि इकडे आता भैरवी म्हणते की हे बघ, 8 वर्षापूर्वी मला काय करायचं होतं हे सांगायला मी काय तुझी सासू नाही आहे तिलोत्तमा मोनिका? आणि एवढ्यात आता मार्क्स हा डॉक्टरला घेऊन तिथून निघून जातो. डॉक्टरकडे बघत आता मोनिका म्हणते की डॉक्टर कशाला आले होते? तर भैरवी म्हणते की तुला काय करायचं आहे ते? मोनिका म्हणते तुमच्या घरात कोणी आजारी आहे का? भैरवी म्हणते की ते मी नंतर बघेन, आता ना मला वेळ नाही आहे आणि मग मला निघावं लागेल मोनिका, आणि तू गेलीसुद्धा चालेल. आणि एवढ्यात आता मोनिका म्हणते की भैरवी मी तुम्हाला मदत करायला आले होते. तर भैरवी म्हणते की मला गरज नाही आहे मोनिका, आणि मोनिका तिथून निघून जाते. मोनिका आता निघून जाताच इकडे मार्क्स हा भैरवीकडे येतो. मार्क्सने आता डॉक्टरला तिथून घालून दिलेलं असतं आणि मार्क्स भैरवीला म्हणतो की तो खंड्या शुद्धीवर यायला लागला आहे. आणि इकडे आता भैरवी ताबडतोब आता मार्क्सला घेऊन आता खंड्यासमोर येते. तर खंड्या आता शुद्धीवर येत असतो आणि राजकुमारचं नाव घेत असतो. तेवढ्यात आता भैरवी म्हणते की राजकुमार, हे काय इथे तुझ्यासमोर राजकुमार उभा आहे आणि राजकुमारला काय सांगायचं राजकुमार? तर मार्क्स आता इकडे खंड्यासमोर उभा राहतो. भैरवी म्हणते की बोल बोल. तर आता खंड्या म्हणतो की राजकुमार, आणि लगेच खंड्याला आता आपण सावलीचं बाळ कसं रेल्वेतून आता तिच्या हातातून हिसकावून घेतलं होतं हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि त्याला आठवतं. आणि इकडे आता खंड्या म्हणतो की सावलीची मुलगी जिवंत आहे. तर आता इकडे आता भैरवी म्हणते की सावलीचा मुलगा आबीर आहे, तो तिला मुलगा आहे. तर आता राजकुमार म्हणतो की नाही, सावलीची मुलगी आहे आणि ती मुलगी जिवंत आहे. तर आता भैरवी म्हणते की कुठे आहे ती मुलगी आणि नाव काय तिचं? खंड्या सांग. आणि त्यानंतर इकडे आता खंड्या म्हणतो की वोवी नाव आहे तिचं. तर आता भैरवी म्हणते की वोवी, आणि त्यानंतर आता खंड्या म्हणतो की मोनिका मॅडम. तर लगेच आता भैरवी म्हणते की काय, मोनिकाने तुला काय सांगितलं होतं? आणि त्या क्षणी आता डोळे पांढरे करून खंड्या आता करून तसाच आता पुन्हा कायमचा ते जग सोडून जातो. तर भैरवी म्हणते ए खंड्या उठ ना. पण आता खंड्या हा मेलेला असतो आणि सगळ्यात मोठं सिक्रेट आता खंड्याने भैरवीला सांगितलेलं असतं आणि ओवी ही सावलीची मुलगी असल्याचे सत्य आता भैरवीला समजतं. आणि इकडे आता खंड्याला भैरवी उठू लागते. तर मार्क्स म्हणतो की तो मेलाय आता. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की 8 वर्षापूर्वीपासून हे जे सत्य होतं हे बाकी कोणाला कसं कळलं नाही आणि हा माणूस खरा बोलत असेल ना. आणि त्यानंतर इकडे भैरवी म्हणते की म्हणजे ती ओवी ही सावलीची मुलगी आहे का? आणि इकडे आता सावली ही आता विठोबाच्या मूर्तीसमोर आता बसलेली असते. त्याच वेळेस आता जगन्नाथ तिथे येतो आणि सावलीला म्हणतो की अगं सावली, काय चाललंय तुझं? लगेच आता सावली म्हणते की सारंग माझ्यासाठी तिकडे पंढरपूरला आले होते. तर जगन्नाथ म्हणतो की अगं सारंग हा ओवीसाठी आबीरला घेऊन पंढरपूरला आला होता. सावली म्हणते की तिलोत्तमाने सगळं काही सारंगचं खापर माझ्यावरती फोडलंय आणि माझ्यामुळेच सारंगची ही परिस्थिती झाली आणि माझ्यामुळेच सारंगची ही अवस्था झाली असे तिलोत्तमा म्हटल्याचे आता सावली बोलते. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की आबीरच्या हट्टामुळे सारंग हा पंढरपूरला यायला निघाला होता आणि त्यामुळे तू आता त्या लहान लेकराला दोष देणार आहे का सावली?
आणि इकडे आता सावलीकडे बघत जगन्नाथ म्हणतो की सावली, तू हे जे काही करते ते अपराधी भावनेने करते, हे तुला नाही का कळत? आणि जगन्नाथ म्हणतो की तू हे अपराधी भावनेमुळे करत नाही आहे सावली, त्यामागे अजून एक कारण आहे. तर सावली म्हणते की कोणतं कारण? तर जगन्नाथ म्हणतो की सावली, अजूनही तुझं सारंगवरती तेवढंच प्रेम आहे. आणि जगन्नाथ म्हणतो बोल सावली. तर सावली आता तशीच जगन्नाथच्या खांद्यावर डोकं ठेवते. आणि इकडे आता मोनिका ही भैरवीच्या घरून घरी आल्यानंतर लगेच आता मोनिका विचार करत म्हणते की त्या भैरवीच्या घरामध्ये कोण होतं ते पेशंट झोपलेलं, आणि माझ्या डोळ्यासमोरून तो जात काय नाही. आणि मोनिका आता विचार करत असते, आणि मोनिका विचार करते की त्या भैरवीच्या घरात तो पेशंट जो झोपला होता तो कोण असेल. आणि इकडे आता मोनिका विचार करत म्हणते की तो जो कोणी व्यक्ती होता तो नेमकं सेम टू सेम खंड्यासारखा वाटत होता. आणि मोनिका म्हणते की तो व्यक्ती खंड्या असेल का? आणि लगेच आता विचार करत मोनिका म्हणते की म्हणजे तो डॉक्टर तिथून गेला, तो खंड्याच्या उपचारासाठी तिथे आला होता का? आणि आता मोनिका जाम घाबरते. मोनिका विचार करत म्हणते की जर डॉक्टरने त्या खंड्यावर उपचार केला असेल आणि खंड्या जर शुद्धीवर आला असेल आणि त्यांनी जर सगळं सत्य त्या भैरवीला सांगितलं असेल तर आता मोनिका जाम घाबरते. आणि तो खंड्या माझ्याबद्दल सगळं काही भैरवीला सांगेल आणि भैरवी मग ते सगळं काही राजकुमारला, जर भैरवीने राजकुमारला हे सांगितलं तर माझं काही खरं नाही, असा विचार आता मोनिका करते. आणि मोनिका घाबरते. आता मोनिका जाम घाबरते आणि घाबरतच विचार करत म्हणते की मला ना आता काही सुचत नाही आणि आता मला काहीही करून त्या भैरवीच्या घरामध्ये घुसावं लागेल आणि तो माणूस कोण आहे हे बघावं लागेल. काही जरी झालं तरी मी त्या भैरवीच्या घरात घुसणार आणि तो माणूस कोण होता हे आता बघणारच, असा निश्चय आता इकडे मोनिका करते. काही जरी झालं तरी मला सगळं सत्य कळायलाच हवं, नाही तर माझं काही खरं नाही, असे आता मोनिका बोलते. आणि इकडे आता खंड्यासमोर येत आता भैरवी मोठमोठ्याने हसू लागते. खंड्याकडे बघत आता भैरवी म्हणते, वा रे खंड्या वा, मारता मारता तू मला लॉटरी लावून गेलास, लॉटरी. आणि हसतच आता भैरवी म्हणते की तू मला लॉटरी नाही जॅकपॉट लावून गेलास, आणि ओवी ही सावलीची मुलगी आहे आणि सारंगची मुलगी आहे. आणि भैरवी म्हणते की जर हे सत्य मी सगळ्यांना सांगितलं तर मोठा भूकंप होईल, भूकंप, असे म्हणत भैरवी पुन्हा हसू लागते. पण आता भैरवी म्हणते की हे सत्य फक्त मलाच माहीत आहे, आणि जर ओवी खरंच आता सारंग आणि सावलीची मुलगी असेल, आणि भैरवी म्हणते की एवढी वर्ष झाली सारंगला सुद्धा हे माहिती नाही आहे. आणि भैरवी म्हणते की मग ती तिलोत्तमाच्या घरात पोचली कशी आणि तिलोत्तमाला हे माहिती कसं नाही आहे. आणि भैरवी म्हणते की असं काय घडलं असेल की जेणेकरून ती सावलीची मुलगी तिच्याच घरात असताना तिलोत्तमाला माहिती नाही आणि ती सारंगकडे राहते. तर आता भैरवी विचारात पडते. तर त्याच वेळेस आता इकडे बबलू हा धावत पळत आता तिलोत्तमाकडे येतो. तर तिलोत्तमा हॉस्पिटलमध्ये झोपलेली असते आणि तेवढ्यात बबलू आता तिलोत्तमाला उठवतो. तर आता नर्ससुद्धा तिथे येते आणि म्हणते की मॅडम तुमचं पेशंट शुद्धीवर येतं. तर आता तिलोत्तमाला खूप आनंद होतो आणि पटकन तिलोत्तमा ही घाईघाईने आतमध्ये येते. तर आता डॉक्टर तिलोत्तमाला गप्प करतात आणि पुन्हा आता सारंगसमोर आता उभा राहून डॉक्टर म्हणतात, सारंग अहो माझा आवाज येतो का तुम्हाला? तर सारंगच्या बोटाची हालचाल सुरू होती आणि डॉक्टर म्हणतात की त्यांची बॉडी आता खूप रिस्पॉन्ड देऊ राहिली. डॉक्टर म्हणतात तिलोत्तमा मॅडम आता हळूहळू ते शुद्धीवर यायला लागतील. आणि डॉक्टर निघून जाताच इकडे आता तिलोत्तमा ही सारंग समोर येते आणि म्हणते की सारंग हे बघ, मी तुझी आई तुझ्या बाजूने उभा आहे, तू काहीही काळजी करू नकोस सारंग. आणि त्यानंतर इकडे आता तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो आणि आता बबलू हा अमृताला बातमी सांगायला आता बाहेर जातो. इकडे आता भैरवी ही विचार करत असते आणि म्हणते की हे शक्य नाही, कसं होईल हे शक्य? आणि भैरवी विचार करत म्हणते की त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं आणि नक्की ही पोरगी त्या दोघांचीच असेल. आणि भैरवी म्हणते की ती सारंग आणि सावलीची मुलगी आहे किंवा असेल, आणि हा फायनली सगळा खेळ आता माझ्या हातात असल्याचे भैरवी बोलते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की जर सावली आणि सारंगची ही मुलगी असेल, ती ओवी आता माझ्या हातातील हत्यार असेल. आणि भैरवी म्हणते की आता सारंग आणि सावलीला मी माझ्या मनाप्रमाणे वागवीन. आणि भैरवी म्हणते की त्या सावलीला मी हवं तसं ठोकरीन. आणि त्यानंतर इकडे आता मार्क्स तिथे येतो. तर भैरवी मार्क्सला म्हणते की मी तुला सांगते तसं कर, याला ना अशा ठिकाणी फेक की जिथून हा अगदी सहजपणे सापडेल. तर मार्क्स म्हणतो का? तर भैरवी म्हणते मी तुला जेवढं सांगते ना तेवढं कर. आणि इकडे आता जगन्नाथ हा आता बबलूला फोन करून सांगतो की कसा आहे रे सारंग आता?
तेव्हा आता बबलू म्हणतो की आता ना इकडे चमत्कार झाला आहे. तर इकडे आता जगन्नाथ म्हणतो की इकडे सावलीने अन्न पाणी सोडलंय. तिकडे आता बबलू म्हणतो की खरंच इकडे चमत्कार झाला आहे. आणि इकडे आता बबलू म्हणतो की सारंग आता हातपाय हलवतोय, त्याच्या हातपायाची हालचाल सुरू झाली आणि डॉक्टरने सांगितलंय की तो आता लवकर बरा होईल. तर आता जगन्नाथ म्हणतो की काय सांगतोय बबलू. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की देवच पावला म्हणायचा आहे. आणि जगन्नाथ म्हणतो मी लगेच हॉस्पिटलला येतोय, मलासुद्धा सारंगला बघायचं. तर बबलू आता जगन्नाथला आडवत म्हणतो की नका नका जगन्नाथजी, तिलोत्तमा मॅडम इथे आहे, तुम्ही आत्ताच येऊ नका. आणि इकडे आता अमृता आणि ओवी गणपती बाप्पासमोर येतात. तर आता अमृता म्हणते की बरं झालं मोनिका आणि शुभ्रा घरात नाही आहे ओवी. तर आता ओवी म्हणते की काकू मला विठोबा रायासमोर बाबांसाठी प्रार्थना करायची. आणि ओवी म्हणते की मला पूजासुद्धा करायची. तर अमृता आता विठोबाच्या रुक्मिणी मूर्तीला आता ताटामध्ये ठेवते आणि त्यावरती आता पाणी घालून मूर्तीला आंघोळ घालू लागते. आणि त्याच वेळेस आता इकडे ओवी ही मूर्तीवरती आता दूध टाकते. आणि इकडे आता अमृता आणि ओवी दोघेही विठोबाची पूजा करतात. तर तेवढ्यात बबलू अमृताला कॉल करून म्हणतो की अमृता वहिनी सारंग शुद्धीवरती आलाय. तर अमृताला खूप आनंद होतो आणि पटकन अमृता ओवीला म्हणते की ओवी तुझा बाबा शुद्धीवर आलाय. तेव्हा ओवी म्हणते की आता जोपर्यंत बाबा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी गणपती बाप्पासमोरून आणि विठोबासमोरून अजिबात हलणार नाही. ओवी म्हणते की काही जरी झालं तरी मी इथून हलणार नाही. तर अमृता म्हणते की उगाच मोनिका आली तर प्रॉब्लेम होईल आणि तिने जर विठ्ठलाची मूर्ती बघितली तर अजून प्रॉब्लेम होईल. ओवी म्हणते तू काळजी करू नको, विठुराया माझ्या पाठीशी आहे. तर अमृता म्हणते की बरं ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत तू ना काळजी घे. आणि इकडे आता जगन्नाथ अबीरला घेऊन सावलीकडे येतो. तर अबीर खुश होऊन सावलीला म्हणतो की आई अगं आजोबा काय म्हणतायत तो ऐकलं का, सुपर हिरो हॉस्पिटलमध्ये त्यांनी हालचाल केली आणि लवकरच ते कोमातून बाहेर येत असतात बघ. आणि अबीर म्हणतो की आई आता तुझा उपवास पूर्ण झालाय तेव्हा आता उपवास तू सोड. तर सावली म्हणते की नाही सोडणार अबीर. अबीर म्हणतो की का पण आई. आणि अबीर म्हणतो की सुपर हिरो आता बरे होणार आहेत ना, तरी सुद्धा आई तू असं का करतेस. आणि आता जगन्नाथ म्हणतो की साऊ हा काय वेडेपणा आहे, आता डॉक्टरांनी सांगितलंय ना त्याची हालचाल सुरू झाली. आणि जगन्नाथ म्हणतो की कदाचित तो उद्या बोलायलाही लागेल आणि उठूनही बसेल. आणि जगन्नाथ म्हणतो की विठ्ठलाने दिलेला हा संकेत आहे असं समज सावली, तरीच तू स्वतःच्या जीवाला त्रास का करून घेतेस. आणि आता सावली म्हणते की जोपर्यंत सारंग पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही म्हणजे नाही आणि विठ्ठलासमोरच बसून राहणार आहे. तर आता अबीरला धक्का बसतो. अबीर म्हणतो की काय बोलतेस आई तू हे. आणि लगेच आता रागाने सावली ही आतमध्ये निघून जाते. आणि जगन्नाथ अबीरला म्हणतो की हट्टी आहे. तर हसतच अबीर म्हणतो माझ्यासारखीच. आणि इकडे आता सावली आतमध्ये जाऊन आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसते. आणि आता विठ्ठल विठ्ठल नावाचा आता सावलीने जप चालवलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे सावली ही पंढरपुरामध्ये विठोबासमोर जे गाणं म्हटलेले असते तेच गाणं आता तीच ओवी आता विठ्ठलासमोर गाऊ लागते. तर तिकडे आता विठ्ठलाची मूर्ती समोर धरत ओवी सुद्धा आता पंढरपुरात गायलेलं ते गाणं गाऊ लागते. दोघीही आता सारंगसाठी सारंगच्या जीवासाठी एका ताल सुरात आता गाणं गात असतात. तर त्याच वेळेस भैरवी इकडे तिलोत्तमाच्या घरी येते आणि ओवीचा तो गाण्याचा आवाज ऐकून इकडे आता भैरवीला झालेला असतो खूप आनंद. आणि इकडे आता पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा आर्त ओवीचा आता धावा करत सावलीने सारंगसाठी विठोबाकडे आता सारंगच्या जीवासाठी मागणी केलेली असते. आणि सावलीची ती भक्ती बघून अखेरीस आता इकडे तिलोत्तमासमोर हॉस्पिटलमध्ये सारंगने उघडलेले असतात ते डोळे आणि सारंग आलेला असतो तो शुद्धीवर. तर आता सावली आणि ओवीच्या भक्तीने विठोबाने पुन्हा सारंगला पुन्हा आता एकदा जीवनदान दिलेलं असतं. तर आता सारंग आणि सावली कसे एकत्र येणार आणि ओवीचे सिक्रेट सत्य आता सारंग आणि सावलीला कसं समजणार आणि भैरवी काय करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.